चला तर मग पायदिंडीला येण्यासाठी तुम्हाला पण यायचं आहे का? चला मग पायदिंडीसाठी निघूया. तर येथे सगळं आणि ह्या केंद्रात सर्व सेवेकरी जमलेले नाशिक ते गुरुकुलपीठ त्र्यंबकला जाण्यासाठी पायदिंडीसाठी. तर इथे बघा आम्ही दाते लॉन्सला आलेले. तिथे 10:30ची आरती झाली आणि त्यानंतर लगेच सर्व सेवेकऱ्यांनी इथे जेवणं केले आणि आपले स्वामी महाराजांची पालखी इथून लगेच प्रस्थान झाली गुरुकुलपीठवर जाण्यासाठी. तर हे बघा येथे आता गुरुकुलपीठावर पोहोचलेलेच आहेत आणि आता माऊलींचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. तर इथं हे बघा येथे माऊली आलेलेच आहे. चला तर तुम्ही पण माऊलींचं दर्शन घ्या आणि माऊलींचं छान प्रकारे असं हितगुज झालेले आहे. आणि त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा लागून गेली होती, त्याच्यामुळे मी येथे लगेच गुरुपद पण घेतलेले आणि प्रचंड अशी मोठ्या संख्येने खूपच प्रचंड गर्दी होती सेवेकऱ्यांची. खूपच लांबून लांबून सेवेकरी आलेले होते. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.